नमस्कार मित्रांनो, मी निखिल सर खूप खूप स्वागत करते आपल्या लाडक्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म विनीत ट्युटोरियल वर। मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण डिस्कशन करणार आहे आपल्या डिप्लोमा सिव्हिलचा चौथ्या सेमिस्टरचा अतिशय महत्त्वाचा आणि सुंदर असा सब्जेक्ट ज्याचं नाव आहे बेटा वॉटर अँड वेस्ट वॉटर इंजिनिअरिंग। तर मित्रांनो, आपल्या डिप्लोमाला हा चौथ्या सेमिस्टरला अतिशय महत्त्वाचा सब्जेक्ट असणार आहे। तर मग सर, या सब्जेक्ट मध्ये आपल्याला काय काय शिकायचं आहे, काय काय बघायचं आहे, त्यानंतर आपल्या डिप्लोमाला याचा सिलेबस काय काय येणार आहे बाबा, त्यानंतर किती युनिट असतील, ते प्रत्येक युनिट किती किती मार्काला येतील, अशा प्रकारची सगळी माहिती आणि सगळं डिस्कशन आपण आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहे मित्रांनो। त्यापूर्वी जर तुम्ही हा व्हिडिओ किंवा हा व्हिडिओ लेक्चर आपल्या YouTube चॅनलवर बघत असाल तर कृपया करून आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। त्यानंतर विनीत ट्युटोरियल हे ऍप प्ले स्टोर मध्ये जाऊन डाउनलोड करा मित्रांनो। त्या ऍप वरती पूर्ण जे आपले इंजिनिअरिंगचे ब्रांचेस आहे त्या प्रत्येक ब्रांचेसचे तुम्हाला कोर्सेस आहे, त्याचप्रमाणे आपला जो डिप्लोमा सिव्हिलचा सुद्धा प्रत्येक सेमिस्टरचा तिथे कोर्स अवेलेबल असणार आहे। त्या ऍप मध्ये तुम्हाला प्रत्येक सब्जेक्टचे काही डेमो लेक्चर्स म्हणजे फ्री डेमो लेक्चर्स तुम्हाला अवेलेबल होतील। आणि फ्रीची कुठलीही गोष्ट चांगली असते बरं का। आता फ्री आहे ना, म्हणून फ्री आहे तर त्याचा वापर करून घ्या बेटा। ते फ्री डेमो लेक्चर तुम्ही पहा आणि त्यानंतर तुम्हाला जर ते शिकवणं आमचं आवडलं, त्यानंतर तुमच्यासाठी तो जर विषय किंवा तो कोर्स महत्त्वाचा ठरत असेल, त्यानंतर मात्र तुम्ही आपला जो कोर्स आहे तो परचेस करू शकता। आणि हा जो कोर्स आहे आम्ही एकदम रिझनेबल आणि स्वस्त दरामध्ये तुम्हाला अवेलेबल किंवा प्रोव्हाइड करणार आहोत मित्रांनो। आले लक्षात? म्हणून पटकन जाऊन ते विनीत ट्युटोरियल ऍप जे आहे ते डाउनलोड करा आणि त्यावरती आपले सगळे कोर्सेस जे आहे त्याला चेक करा आणि त्याला बघा। ठीक आहे, आता आपल्याकडे येऊया। आपल्या व्हिडिओ मध्ये आपण डिस्कस करणार आहे वॉटर आणि वेस्ट वॉटर इंजिनिअरिंग हा सब्जेक्ट। तर सर, हा जो सब्जेक्ट आहे तुम्ही म्हटलं आम्हाला महत्वाचा आहे, तर का महत्वाचा आहे, त्यानंतर या सब्जेक्ट मध्ये आपल्याला काय काय शिकायचं आहे बहा, काय काय पाहायचं आहे, या प्रकारची सगळी माहिती मी तुम्हाला देणार आहे। बरं, आपला जो डिप्लोमा सिव्हिलचा चौथा सेमिस्टर जो आहे तो खूप खूप महत्वाचा असणार आहे। त्या चौथ्या सेमिस्टर मध्ये प्रत्येक जे सब्जेक्ट असतात ते प्रत्येक सब्जेक्ट जे आहे ते महत्वाचे असतात। आणि हे जे सब्जेक्ट आहे मित्रांनो, हे तुम्हाला स्कोरिंग किंवा तुमच्या डिप्लोमाचा स्कोर वाढवण्यासाठी काय करतात, मदत करतात। तर हा जो सब्जेक्ट आहे यामध्ये काय करणे आहे रे, तर यामध्ये बा आपल्याला पाणी घेणे आहे, ठीक आहे, त्यानंतर त्याची ट्रीटमेंट करणे आहे आणि आपल्याला पाणी पुरवठा करणे आहे। बघा, या सब्जेक्टच्या नावामध्येच त्याचा मीनिंग आहे वॉटर अँड वेस्ट वॉटर इंजिनिअरिंग। म्हणजे आपल्याला कशाशी डील करणे आहे, तर आपल्याला पाण्याशी डील करणे आहे आणि जे वेस्ट वॉटर आहे म्हणजे जे सांडपाणी आहे त्याच्यासोबत डील करणे आहे। म्हणजे डील करणे म्हणजे काय रे, तर डील करणे म्हणजे आपल्याला त्याची ट्रीटमेंट प्रोसेस करणे आहे, ठीक आहे, त्याच्यावर ट्रीटमेंट करणे आहे आणि लोकांपर्यंत एका चांगल्या क्वालिटीचं पाणी आपल्याला प्रोव्हाइड करायचं आहे किंवा त्याचा पाणी पुरवठा करायचा आहे। मग तुम्ही म्हणाल सर, मग हा सब्जेक्ट आपल्यालाच का दिला, आपल्या सिव्हिललाच का हा सब्जेक्ट दिला, तर बघा मित्रांनो, सिव्हिल या शब्दाचाच अर्थ आहे की सिटीजन म्हणजे पब्लिकशी रिलेटेड काम, ठीक आहे, पब्लिकच्या गरजा किंवा पब्लिकच्या ज्या नीड आहे त्याला फुलफिल करणं हेच या इंजिनिअरिंगचं आपल्या सिव्हिल इंजिनिअरिंगचं काम आहे। मग पब्लिकची किंवा लोकांची सगळ्यात महत्वाची मुख्य जे गरज आहे किंवा डिमांड आहे ती काय आहे मित्रांनो, तर चांगलं आणि चांगलं एकदम प्युअर आणि चांगल्या क्वालिटीचं पाणी, ठीक आहे। पाण्याची तर गरज आहे, पण कसलंही पाणी चालतं का रे, तर नाही, चांगल्या क्वालिटीचंच पाणी त्यांना लागतं, ठीक आहे। तर हेच जे आपल्याला पब्लिकची किंवा लोकांची गरज आहे हीच आपल्याला या विषयात शिकून किंवा हा सब्जेक्ट शिकून त्यांची पूर्ण करायची आहे। मग हा महत्वाचा काय आहे, तर बघा, हा सब्जेक्ट डिप्लोमाला तर आहेच आहे, पण जेव्हा तुम्ही इंजिनिअरिंगला जाल तर तिथे सुद्धा तुमच्या मागे मागे हा विषय येतो। त्यानंतर इंजिनिअरिंग झाल्यानंतर किंवा डिप्लोमा झाल्यानंतर तुम्ही स्पर्धा परीक्षा किंवा कॉम्पिटिटिव्हची जर एक्झाम ची तयारी तुम्ही करत असाल तर तिथे सुद्धा हा विषय जो आहे तो खूप खूप महत्वाचा असतो आणि या विषयातून तुम्हाला प्रश्न जे आहे किंवा क्वेश्चन जे आहे ते विचारले जातात। आले लक्षात? आणि तुमच्या हे लक्षात आलंय की आपण या सब्जेक्ट मध्ये काय काय करणार आहे। परत एकदा आपण डिटेल मध्ये पाहूया। बघा, जसं मी तुम्हाला सांगितलं की या विषयामध्ये आपण कशाशी डील करणार आहे रे बुवा, तर पाण्याशी डील करणार आहे, त्याची ट्रीटमेंट करणार आहे आणि पाणी पुरवठा करणार आहे। तर ह्या इमेज मध्ये तुम्हाला दिसतंय बघा की एक सोर्स आहे, एक नदी आहे, इथून आपण काय केलेलं आहे रे, हे काय आहे, आपला सोर्स आहे,
जिथून आपल्याला पाणी मिळणार आहे. ठीक आहे, नदी म्हणा, लेक म्हणा, रिव्हर म्हणा, काहीही म्हणा, जिथून आपल्याला पाणी मिळतं ते झालं आपलं सोर्स. तर या सोर्स मधून आपण काय करतो रे, पाणी घेतो. ते पाणी आपल्या या ट्रीटमेंट प्लांट, हा काय रे पूर्ण, हा ट्रीटमेंट प्लांट आहे. हा काय रे बेटा, हा पूर्णच्या पूर्ण बेटा ट्रीटमेंट प्लांट आहे. हा पूर्णच्या पूर्ण काय रे बेटा, तर ट्रीटमेंट प्लांट आहे. तर याच ट्रीटमेंट प्लांट मध्ये काय काय गोष्टी घडणार आहे, काय काय होणार आहे, हेच आपल्याला या विषयामध्ये पाहायचं आहे. त्यानंतर हे पाणी पूर्ण ट्रीटमेंट झाल्यानंतर, त्याची प्युरिफिकेशन झाल्यानंतर आपल्याला प्रत्येकाच्या घरामध्ये आपल्याला काय करायचं आहे रे, पाणी पुरवठा करायचा आहे. काय करायचं बेटा, पाणी पुरवठा करायचा आहे. आणि बस एवढंच आपल्याला या विषयामध्ये शिकणे आहे. त्यानंतर जे वेस्ट वॉटर आहे, वेस्ट वॉटर आहे जे आपलं सांडपाणी असतं आपल्या घरातलं म्हणा किंवा इंडस्ट्रीजचं म्हणा, तर या वेस्ट वॉटरची सुद्धा आपल्याला ट्रीटमेंट करायची आहे. आणि ही ट्रीटमेंट करून आपल्याला त्या वेस्ट वॉटरला व्यवस्थितपणे डिस्पोज ऑफ करायचं आहे, म्हणजे नदीमध्ये ट्रीटमेंट करून सोडायची आहे. आले लक्षात? तर हेच पूर्ण आपल्या सब्जेक्टमध्ये शिकणे आहे. आणि जसा जसा त्या पाण्याचा प्रवास चालू राहील, ठीक आहे, म्हणजे सोर्स मधून जसं आपण पाणी घेतो, तर जसं जसं त्या पाण्याचा प्रवास राहील तशा तशा आपण गोष्टी शिकत जाणार. आले लक्षात? मग सोर्स मधून घेतला तर सोर्सच्या बाबतीत आपण शिकणार. मग ट्रीटमेंट प्लांट मध्ये ते जर पाणी आलं तर त्या ट्रीटमेंट प्लांट मध्ये त्या पाण्यासोबत काय काय होतं या गोष्टी आपण पाहणार. म्हणजे इन शॉर्ट, जशी जसा त्या पाण्याचा प्रवास राहील तसं तसा आपण नवीन नवीन गोष्टी किंवा त्याच्याशी रिलेटेड गोष्टी ज्या आहे त्या शिकणार मित्रांनो. आले लक्षात? आलं काय रे लक्षात? बरोबर. बघा, आता जो हा कोर्स आहे, ठीक आहे, जर तुम्हाला हा कोर्स आवडला, तुम्हाला जर समजला आणि महत्वाचा असला, त्यानंतर डिप्लोमा मध्ये जर तुम्हाला चांगला स्कोर, चांगले मार्क मिळवायचे आहे, हा जो सब्जेक्ट आहे याच्यामध्ये पैकीच्या पैकी जर मार्क मिळवायचे आहे, तर हा कोर्स तुम्ही परचेस करा. आता हा कोर्स परचेस केल्यानंतर आम्ही तुम्हाला यात काय काय देणार आहोत, तर आम्ही तुम्हाला देणार आहोत पूर्णच्या पूर्ण रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर. जेवढाही तुमचा सिलेबस असेल त्या सिलेबस मध्ये किंवा त्या विषयाचे पूर्ण व्हिडिओ लेक्चर्स तुम्हाला तिथे अवेलेबल राहील. त्यानंतर रिव्हिजन क्रॅश कोर्स, खूप खूप महत्वाचा, ठीक आहे, की एंड सेमिस्टरचा जेव्हा पेपर असतो किंवा तुमची युनिट टेस्ट असते, त्या युनिट टेस्ट मध्ये तुम्हाला रिव्हिजनची फार फार गरज पडते. तर हे सुद्धा आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत. रिव्हिजन लेक्चर जे आहे हे आम्ही तुम्हाला देणार आहोत, जेणेकरून तुमचा त्या रिव्हिजन लेक्चरचा तुम्हाला तुमच्या पेपरसाठी काय होईल, फायदा होईल. त्याचप्रमाणे आम्ही तुम्हाला त्याची नोट्स प्रोव्हाइड करू, एकदम मस्त आणि सोप्या भाषेत जे तुम्हाला समजायला येतील असे नोट्स आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत. त्याचबरोबर कोणत्या एका सब्जेक्ट मध्ये जर खूप फॉर्म्युले असतील तर ते फॉर्म्युलेचे नोट्स सुद्धा आम्ही तुम्हाला वेगळे बनवून देणार आहोत. त्यानंतर काही IMP प्रॅक्टिस पेपर असतील ते आम्ही देऊ. त्यानंतर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जे आहे, जेव्हा आम्ही तुम्हाला तो व्हिडिओ किंवा जो कोर्स आम्ही शिकवणार त्यावेळेस प्रत्येक टॉपिकवर कशा कशा प्रकारे क्वेश्चन विचारला जातो, कोणत्या प्रकारे क्वेश्चन विचारला जातो, अशा प्रकारचं सगळ्याच्या सगळं आम्ही तुम्हाला तिथे प्रोव्हाइड करणार आहोत. त्यानंतर IMP क्वेश्चन बँक जे आहे, जोही टॉपिक आहे त्याच्याशी रिलेटेड काय काय क्वेश्चन बनतात बाबा, अशा प्रकारची सगळीच्या सगळी माहिती किंवा सगळीच्या सगळे इम्पॉर्टंट क्वेश्चन आम्ही तुम्हाला त्या कोर्समध्ये काय करणार आहोत, प्रोव्हाइड करणार आहोत. म्हणून नक्की तुम्ही जाऊन तो कोर्स परचेस करा आणि तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल मित्रांनो. तर आपला जो हा विषय असणार आहे वॉटर अँड वेस्ट वॉटर इंजिनिअरिंग, त्यामध्ये आपल्याला किती युनिट असणार आहे, तर सर त्यामध्ये आपल्याला टोटल 5 युनिट असणार आहे. ठीक आहे, डिप्लोमाचे जेवढेही सब्जेक्ट आहे ना मित्रांनो, आता जो के स्कीम नुसार जो सिलेबस आला आहे त्यामध्ये प्रत्येक विषयामध्ये 5-5 युनिट असतात. आले लक्षात? मग जो आपला वॉटर अँड वेस्ट वॉटर इंजिनिअरिंगचा जो पहिला युनिट आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं की सगळ्यात पहिले आपल्याला पाणी घ्यायचं असतं, तर पाणी कुठून घेतो रे बाबा, पाणी घेतो आपण आपल्या सोर्सेस मधून, स्त्रोत मधून. तर हेच पाण्याचे काय काय सोर्स आहे, म्हणजे कुठून कुठून आपल्याला पाणी मिळणार आहे आणि कुठून कुठून आपण पाणी घेणार आहे, हेच आपल्याला या पहिल्या युनिट मध्ये शिकायचं आहे. त्यानंतर जे पाणी आहे त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे गुणधर्म. आता मला सांगा, कोणतेही जेव्हा पाणी, जसं आता नदीमधलं पाणी किंवा एखाद्या लेक मधलं पाणी आपण डायरेक्टली पिऊ शकतो का रे? नाही पिऊ शकत. ते जे पाणी आहे ते पोल्युटेड राहतं, प्रदूषित राहतं, म्हणून त्याला डायरेक्टली आपण पिऊ शकत नाही. म्हणून त्याची आपल्याला ट्रीटमेंट करायची असते. मग कोणती ट्रीटमेंट करायची सर आणि कशी ट्रीटमेंट करायची सर, हे आपल्याला कधी माहित होणार रे? जेव्हा आपण त्या पाण्याचे गुणधर्म किंवा काही कॅरेक्टरिस्टिक्स माहिती करू आणि त्यानंतर आपण डिसाइड करणार
की त्या पाण्याला कशा प्रकारची ट्रीटमेंट किंवा कशा प्रकारची प्युरिफिकेशन मेथड जी आहे ते प्रोव्हाइड करायची. तर ह्या सगळ्यासाठी आपल्याला त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स पाहावे लागेल. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला लोकांना हा पाणी पुरवठा करायचा आहे, तर लोकांची डिमांड काय असणार आहे. ठीक आहे, लोकांना किती पाणी लागतंय बुवा, आले लक्षात. म्हणजे जर लोकांची 1 ग्लास पाण्याची जर डिमांड असेल आणि आपण अर्धाच ग्लास देत असू, तर आपण एक सिव्हिल इंजिनियर म्हणून काय होणार, फेल होणार. म्हणून लोकांची जी गरज आहे ते 100% आपल्याला काय करायची आहे, पूर्ण करायची आहे. मग काय काय लोकांच्या वेगवेगळ्या गरजा असतात किंवा डिमांड असतात, तेच आपल्याला या पूर्णच्या पूर्ण पहिल्या युनिटमध्ये पाहायचं आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, तर हा जो युनिट आहे तो आपल्याला 12 मार्कांना येतो. जो आपला 70 मार्काचा एंड सेमिस्टरचा पेपर असतो. आता तुम्हाला ऑलरेडी तुम्हाला पूर्णच्या पूर्ण पेपर फॉर्मॅट, कारण तुम्ही आता सेकंड इयर मध्ये आहात, तर पूर्ण डिप्लोमाचा फॉर्मॅट कळला असेल की आपल्याला युनिट टेस्ट असते. 30-30 मार्कांच्या 2 युनिट टेस्ट असतात. त्यामध्ये त्याचा ऍव्हरेज पकडून टोटल 30 मार्क असतात. त्यानंतर जो एंड सेमिस्टरचा पेपर असतो तो टोटल 70 मार्कांचा असतो. आणि हे जे मार्क मी तुम्हाला इथे दाखवले आहे ते बेटा त्या 70 मार्कांपैकी आहे. ठीक आहे, ते जे 70 मार्क आहे त्याच्यापैकी 12 मार्क याच चॅप्टरवर किंवा याच युनिटवर तुम्हाला विचारले जातील. आणि ऑर वगैरे पकडून नाही का, या चॅप्टर, हा जो चॅप्टर आहे जवळजवळ 14 ते 16 मार्कांपर्यंत जातो. आले लक्षात. त्यानंतर जो आपला दुसरा युनिट असणार आहे सॉरी त्यानंतर जो आपला दुसरा युनिट असणार आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला जो हा जो विषय आहे किंवा हा जो सब्जेक्ट आहे तो कसा कसा शिकायचा आहे, जसा जसा त्या पाण्याचा प्रवास राहील तसाच तसा आपल्याला हा सब्जेक्ट शिकायचा आहे. मग पाणी आपण सोर्सेस मधून घेतलं की नेक्स्ट मेथड काय किंवा नेक्स्ट स्टेप काय असणार आहे, त्याच्यावरची ट्रीटमेंट, त्याच्यावरचं प्युरिफिकेशन. आणि हीच ट्रीटमेंट आणि प्युरिफिकेशन आपण आपल्या या सेकंड युनिट मध्ये पाहणार की कशा प्रकारे आपण आपल्या त्या वॉटरला किंवा पाण्याला ट्रीटमेंट देतो. म्हणजे एक गढूळ पाणी, एकदम प्रदूषित पाणी, आणि त्याला एकदम बिस्लरी सारख्या चांगल्या क्वालिटीच्या पाण्यामध्ये काय करायचं, आपल्याला ट्रीटमेंट द्यायची आहे किंवा कन्वर्ट करायचं आहे. आणि त्यासाठी आपल्याला हा दुसरा युनिट शिकायचा आहे. त्यामध्ये वेगवेगळे ट्रीटमेंटचे काही मेथड असतील ते आपल्याला पाहायचे आहे. आणि खूप खूप महत्वाचं युनिट असणार आहे. का रे, कारण हा 18 मार्कांना आहे बाबा. किती मार्कांना आहे रे, 18 मार्कांना. म्हणजे 17 मार्कापैकी टोटल 18 मार्क तुम्हाला याच एका युनिट मधून असतील. आले लक्षात. खूप खूप महत्वाचं आहे. जवळजवळ 22 ते 24 मार्कांपर्यंत हा युनिट जाणार आहे. आणि जसं पण तुम्हाला आणखी एक तुम्हाला एक स्ट्रॅटेजी सांगतो, कारण एक स्ट्रॅटेजी सांगतो की अशी स्ट्रॅटेजी म्हणजे पहिले जे 2 युनिट आहे ना मित्रांनो, ते एवढे पक्के करायचे, त्यामधले जेवढेही टॉपिक आहे ते पूर्णच्या पूर्ण एकदम पक्के करून घ्यायचे, जेणेकरून तुम्हाला त्याची मदत तुमच्या युनिट टेस्टला सुद्धा होणार. आणि तुमचा जो एंड सेमिस्टरचा पेपर असतो तिथे सुद्धा त्याची पूर्णच्या पूर्ण काय होणार, त्याचं इम्पॉर्टन्स किंवा त्यांचं तुम्हाला गरज पडेल. आले लक्षात. म्हणून त्यासाठी हे जे पहिले 2 युनिट आहे एकदम पक्क्याने करायचे. आले लक्षात. यामधले जेवढेही टॉपिक आहे, जेवढीही कन्सेप्ट आहे ते प्रॉपर समजून घ्यायचे. आले लक्षात. त्यानंतर जो तिसरा युनिट आहे, एकदाच का आपला वॉटर ट्रीटमेंट झालं तर आपली नेक्स्ट स्टेप काय असणार आहे रे, तर लोकांपर्यंत ते पाणी पोहोचवायचं आहे. तर ते कशा पद्धतीनं पाणी पोहोचवत असतो, त्यानंतर तुम्ही आपल्या घरातला नळ पाहिलेला असेल. तो जो नळ सिस्टीम आहे, तुम्ही ते मीटर घेता, कनेक्शन घेता, तर हे जे पूर्ण प्रोसेस आहे लोकांच्या घरापर्यंत नळ पोहोचवण्यापर्यंत, म्हणजे पाणी आपलं काय झालंय, तयार झालंय, ट्रीटमेंट त्याची झाली आहे, पूर्ण आपल्याला चांगल्या क्वालिटीचं पाणी मिळालेलं आहे. आता ते पाणी आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे. आणि त्यासाठी काय काय करणार आहे बाबा, काय काय मेथड आपल्याकडे आहे, तेच डिस्ट्रीब्युशन आपल्याला कसं करायचं आहे, तेच आपल्या या युनिटमध्ये युनिट नंबर 3 मध्ये असणार आहे. आणि हा जो युनिट आहे तो आपल्याला किती मार्कांना येईल रे, तर 10 मार्कांना येईल. त्यानंतर जो चौथा युनिट आहे तो आहे बिल्डिंग सॅनिटेशन सिस्टीम. आपल्या घरामधलं जे सांडपाणी असतं, वेस्ट वॉटर असतं, त्याला व्यवस्थितपणे आपल्याला काय करायचं आहे, बाहेर काढायचं आहे. त्याला व्यवस्थितपणे त्याचं कलेक्शन करायचं आहे, जेणेकरून त्याला आपण काय करू शकू, व्यवस्थितपणे ट्रीटमेंट करू शकू. जर घरातूनच जर आपण त्या पाण्याला व्यवस्थितपणे काढू शकलो नाही तर मात्र आपण त्याच्यावरती ट्रीटमेंट करू शकणार नाही. तर तेच जे बिल्डिंग सॅनिटेशन आहे त्याचं इम्पॉर्टन्स म्हणा, आणि कशा कशा प्रकारे आपण बिल्डिंग सॅनिटेशनचे म्हणजे आपल्या जे टॉयलेट आहे त्याचे वेगवेगळे जे ट्रॅप आहे, त्यानंतर जे आपले सीट आहे, टॉयलेट सीट जे आहे त्यासाठी लागणारे वेगवेगळे पाईप फिटिंग आहे, याबद्दल आपण या युनिट मध्ये शिकणार. आणि खूप खूप महत्वाचा युनिट असणार आहे, कारण हा टोटल 16 मार्कांना आपल्याला काय रे, 16 मार्कांना. आले लक्षात. आणि सगळ्यात शेवटी
हे जे बिल्डिंग सॅनिटेशन म्हणजे बिल्डिंग मधून किंवा घरांमधून जे आपण सांडपाणी जमा केलं आहे, कलेक्ट केलं आहे, तर सगळ्यात म्हणजे शेवटी आपल्याला 5व्या युनिट मध्ये काय करायचं आहे, ते जे सिवेज आहे, सिवेज म्हणजे ते सांडपाणी, ठीक आहे, घरातलं डर्टी सांडपाणी त्याला आपण म्हणतो सिवेज, तर या सिवेजलाच त्या वेस्ट वॉटरलाच काय करायचं आपल्याला ट्रीटमेंट करायची आहे. आले लक्षात? हे जे वॉटर आहे ते आपलं नदीमधलं किंवा आपल्या जे आपले लेक असतात त्याच्यामधलं पाणी आहे. ते जे पाणी आहे आणि जे आपलं सांडपाणी आहे याच्यामध्ये खूप फरक असतो मित्रांनो, ठीक आहे. त्यानंतर याच्यामध्ये खूप जास्त इम्प्युरिटीज असतात ऍज कम्पेअर टू सोर्सेस ऑफ वॉटर. म्हणून जे इथे जे ट्रीटमेंट आपण बघणार, इथे काही काही नवीन ट्रीटमेंट प्रोसेस येणार आणि काही काही ज्या जुन्या आहेत त्याच ट्रीटमेंट प्रोसेस असणार. आले लक्षात? ते या 5व्या युनिटमध्ये सुद्धा आपण आपल्या सांडपाण्याला कशी ट्रीटमेंट करायची हे आपण पूर्णच्या पूर्ण बघणार आहोत. आणि हा सुद्धा महत्वाचा युनिट असणार आहे जो की आपल्याला टोटल 14 मार्कांना विचारला जाईल. किती मार्कांना रे? तर 14 मार्कांना. आले लक्षात? तर हाच टोटल पूर्णच्या पूर्ण सिलेबस आपला वॉटर अँड वेस्ट वॉटरचा असणार आहे, ज्यामध्ये टोटल आपण 5 युनिट शिकणार आणि त्या प्रत्येक युनिटचं मी तुम्हाला वेटेज इथे सांगितलेलं आहे. त्यानंतर तुम्ही आपल्या ऍप वर जर गेला तर टोटल तुम्हाला आपल्या सिव्हिलचे पूर्णच्या पूर्ण एवढे सब्जेक्ट मिळून जातील. या सब्जेक्टचे फ्री डेमो लेक्चर सुद्धा मिळून जातील आणि हे डेमो लेक्चर तुम्हाला पाहिजे आहे. आणि जो सब्जेक्ट किंवा जोही सब्जेक्ट तुम्हाला आवडला किंवा समजला असेल किंवा समजायचा असेल, त्यानंतर तुम्ही हे जे कोर्सेस आहे ते पूर्णच्या पूर्ण परचेस करू शकता. आले लक्षात? तर हेच होतं आपल्या वॉटर अँड वेस्ट वॉटर इंजिनिअरिंगचं मित्रांनो पूर्णच्या पूर्ण डिस्कशन किंवा महत्व किंवा त्याचं इम्पॉर्टन्स किंवा त्याचा सिलेबस असा आहे. आता हे जे वॉटर अँड वेस्ट वॉटर इंजिनिअरिंग याचा जो कोड आहे तो किती असणार आहे? 313310. काही महत्वाचं तेवढं आहे नाही, फक्त लक्षात ठेवायचं. आल्या लक्षात? तर हा पूर्णच्या पूर्ण आपला वॉटर अँड वेस्ट वॉटरचा सिलेबस आहे मित्रांनो. ठीक आहे, भेटूया नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर मध्ये. तोपर्यंत टाटा आणि गुड बाय.